नाशिक महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज पार पडलेल्या विशेष सभेत अखेर बिनविरोध निवड जाहीर झाली आहे। महापौरपदी हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी विलास शिंदे यांची निवड करण्यात आली। नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं। महापालिकेतील सर्वाधिक नगरसेवक असलेल्या भाजपनं महापौर पदासाठी हिमगौरी आडके यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली, तर उपमहापौर पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विलास शिंदे यांची निवड करण्यात आली। या निवडणुकांपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला होता। भाजपकडे संख्याबळ असतानाही पक्षांतर्गत नाराजी समोर आली होती, तर अल्पबळ असलेल्या विरोधकांकडून सत्तेसाठी प्रयत्न सुरू होते। उपमहापौर पदासाठी बंटी तिदमे, विलास शिंदे आणि राहुल दिवे यांनी अर्ज दाखल केले होते। अखेर या शर्यतीत विलास शिंदे यांची निवड करण्यात आली। दरम्यान निवडणुकांपूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या। भाजपनं संभाव्य पक्षफुटीच्या भीतीनं आपल्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केल्याचं चित्र पाहायला मिळालं। अखेर सर्व राजकीय ताणतणावानंतर नाशिक महानगरपालिकेच्या 17व्या महापौर आणि उपमहापौरांची बिनविरोध निवड जाहीर झाली। आरबी न्यूजसाठी मलिक शेख, नाशिक।